नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, खेड दापोली मंडणगड विधानसभेचे माजी आमदार आणि लढवय्ये नेते संजयराव कदम हे आता नुकतंच ते उबाटाचे ते जिल्हाप्रमुख होते आणि नुकतीच 3 महिन्यापूर्वीची विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. त्यात ते साधारणपणे 21-22 हजार मतांनी पराभूत झाले. तर त्यानंतरही संजयराव कदम हे संघर्ष करतच होते. तर अशा एकूण त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते असताना, त्यांचा चांगला जनसंपर्क असताना, तळागाळात त्यांचं चांगलं स्थान असताना, वजन असताना, त्यांना मानणारा, संजयरावांना मानणारा एक वर्ग असताना, संजयरावांनी तडकाफडकी असा निर्णय का घेतला असावा की ते म्हणजे टी व्हीवरची जी बातमी आहे की त्यांची त्या पदावरून, जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली उबाटाच्या. तर ते समजा त्यांची हकालपट्टी केली की स्वतःहून बाहेर पडले की त्यांनी राजीनामा दिला, पाय उतार झाले. परंतु एकूणच ते उबाटा सोडतायत अशी बातमी आहे. आणि त्यानंतरही त्यांच्यावर अशी चर्चा आहे की ते शिंदे सेनेमध्ये, एकनाथ शिंदे गट शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत अशी बातमी आहे. आता यात खरं किती, खोटं किती, तथ्य किती ते समजा लवकरच कळून चुकेल. परंतु एवढी त्या बातम्यांना प्रसिद्धी मिळालेली असताना आजच्या या माध्यमांच्या काळात हे सगळंच खोटं असू शकणार नाही, त्यात तथ्य असणार आहे नक्की. परंतु मंडळी, खरं संजयरावांसारखा ज्यांच्याशी संघर्ष केला, अटीतटीची लढत दिली, झुंज दिली, असे एक खंबीर कार्यकर्ते, नेते एकदमच आपला मुख्य प्रतिस्पर्धी आहे त्यांच्या हाताखाली व त्यांच्या पक्षात काम करायला एकदम तयार होतात, जायला तयार होतात, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास कसे राजी होतात. एवढं मनपरिवर्तन, हृदय परिवर्तन कसं होऊ शकतं, एकाएकी असा चमत्कार कसा घडू शकतो, एकाएकी हा पक्षांतराचा विचार कसा डोक्यात येऊ शकतो, असा सामान्य माणसाला निश्चित प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ह्याचं कारण खेड, मंडणगड, दापोली या मतदारसंघामध्ये, या विभागामध्ये संजयराव कदम यांची प्रमुख प्रतिस्पर्धी, प्रमुख लढत ही योगेशजी कदम यांच्याशीच होती. दुसरा कुणीही त्यांना उमेदवार किंवा नेता, कार्यकर्ता ह्या तोडीचा नव्हता आणि नाही. आणि त्यांची मुख्य लढत, मुख्य स्पर्धा ज्यांच्याशी आहे, ज्यांच्याशी होणार होती, त्यांच्याशीच ह्यांनी तडजोड केली. तडजोड करत आहेत अशी चर्चा आहे. पण ते का तडजोड करत आहेत, नेमकं काय कारण असावं, असाही प्रश्न सामान्य माणसाला किंवा त्यांच्या म्हणजे संजयरावांवर प्रेम करणाऱ्या, संजयरावांच्या पाठीशी राहणाऱ्या, विधानसभेसाठी संजयरावांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांना नक्की प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की आपल्या नेत्याने असा अचानक निर्णय का घ्यावा, एकाएकी निर्णय, तडकाफडकी निर्णय असा का घ्यावा. तर आणि दुसरी गोष्ट अशी की उबाटामध्ये त्यांना काही स्पर्धाही फार नव्हती. त्यांच्या हाती एक मुख्य नेतृत्व होतं, एक हाती नेतृत्व होतं 3 तालुक्याचं, शिवाय ते जिल्हाप्रमुखही होते. ह्या पार्श्वभूमीवर संजयरावांनी निर्णय असा का घ्यावा, तर याची अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे कदाचित व्यावसायिक कारणे असू शकतं. शेवटी ज्याच्या त्याच्या अडचणी हे ज्याला त्यालाच माहिती असतात. मनुष्य कुठल्या अडचणीतून जातोय, कुठल्या संकटातून जातोय ते थोडं बाहेर सांगणार आहे का. त्यामुळे काही अशा व्यावसायिक अडचणी त्यांच्या असू शकतात असंही काहींचं ह्याच्यामध्ये म्हणणं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की उबाटाची सत्ता ही आता काही येईल पुन्हा 5 वर्षांनी असं काही वाटत नाही, चित्र दिसत नाही. कारण एकूणच सैडच उबाटाची ताकद ही क्षीण होत चाललेली आहे. अशा पार्श्वभूमीवर मग या पक्षात राहून तरी आपण काय करायचं, आपण एकाकी झुंज किती देणार, एकतर्फी लढत आपण देणार किती. बरं, आपण लढणार, आपल्यासोबत कार्यकर्ते असणार, त्यांच्या अंगावर केसेस येणार, रस्त्यावर आपण उतरणार, मग इथे सारखा संघर्ष होणार.
पोलीस असतात, कोर्टामध्ये जावं लागतं, ह्या सगळ्या अंगावर केसेस येतात. ह्यासाठी नेतृत्व इतकं सक्षम लागतं, नेतृत्व पाठीशी लागतं. मग तसं तर आता उबाटाची ताकद किती आहे, सत्ताही कुठे नाही आहे, लवकर येईल सत्ता असे दृष्टिक्षेपात नाही आहे. दुसरी गोष्ट की उद्धवजी ठाकरेंची तब्येत म्हणजे कितीही म्हटलं तरी त्यांची तब्येत त्यांना आता फारशी साथ देत नाही. आणि आदित्य ठाकरे किती म्हटलं तरी तरुण आहे, त्यांच्या पाठीशी एवढा अनुभव नाही आहे, गाठीशी त्यांचा अनुभव नाही आहे. आणि उद्धवजींची दुसरी एक खासियत आहे की ते कार्यकर्त्यांना फार भेटत नाहीत. म्हणजे ते बाहेर जेव्हा भाषणं करतात तेव्हा भावनिक होतात आणि भावनिक लोक समोरच्या ते भावनिक करतात, स्वतःही डोळ्यातनं पाणी काढतात, दुसऱ्याच्या डोळ्यातनं पाणी काढतात. तो एक त्यांचा चातुर्याचा भाग झाला. ह्याला बौद्धिक चातुर्य जे लागतं, वाक्चातुर्य लागतं, ते त्यांच्याकडे आहे. त्यावेळी ते बरोबर भावनिक त्या समूहाला जमावाला भावनिक आवाहन ते करतात. परंतु ते झालं की ते भावनिक वातावरण किती काळ राहतं, सभा संपली की ते वातावरण संपून जातं, तिथे घोषणाबाजी होते, वातावरण संपून जातं. पण त्यानंतर मात्र एखाद्या कार्यकर्त्याला, तालुका पातळीवरच्या शाखा प्रमुखाला, जिल्हा प्रमुखाला, तालुका प्रमुखाला किंवा आणखीन कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण साहेबांना भेटावं, आपल्या मनातलं सांगावं, अडचणी सांगाव्यात, वेदना सांगाव्यात, व्यथा सांगाव्यात, समस्या सांगाव्यात, त्यांच्या कानावर समस्या घालाव्यात. ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे कार्यकर्ते उद्धवजींनी भेटायला जातात तेव्हा उद्धवजी अनेक कार्यकर्त्यांना भेटत तशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. ते कार्यकर्त्यांची भेट घेत नाहीत, कार्यकर्त्यांच्या कैफियती ऐकून घेत नाहीत, अशीच कार्यकर्त्यांची तक्रारी आहेत. आणि ह्यासाठीच अनेक जण उबाटामधून बाहेर पडत आहेत, बाहेर पडलेले आहेत. तर हे सगळं असताना ह्याही गोष्टी संजय रावांनी कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतील की आपल्याला जर आपले नेते भेटत नसतील किंवा ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार नसतील, आपल्या अडचणी ते जाणून घेणार नसतील, समस्या जाणून घेणार नसतील, तर मग आपल्या समस्या सोडवणूक आपल्या समस्येतून करणार कोण? आणि समस्या तर माणसाच्या कोणाच्याही वाढतच जातात. ह्या पार्श्वभूमीवर कुणीतरी आपल्याला ऐकणारा असावा, आपल्या पाठीशी असणारा असावा, खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी असावं. ह्या पार्श्वभूमीवरच कदाचित त्यांनी संजय रावांनी हा निर्णय घेतला असावा किंवा घेत असावे. दुसरी गोष्ट की आता विधानसभेला कितीही म्हटलं तरी पुढच्या वेळेला निवडून येणं, तिकीट मिळणं, निवडून येणं, समजा उबाठामध्ये असते तर तिकीटही मिळालं असतं, पण निवडून येणं एवढं सोपं नाही आहे. हे आता योगीदादांकडे आता मंत्रिपद आहे, राज्यमंत्रीपद आहे म्हटल्यावर त्यांचा आता संपर्क आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या कार्यकर्त्याचा ओढा हा वाढणारच आहे. त्यामुळे एका मंत्र्याचा पराभव करणं ही तशी तितकी सोपी नाही आहे. आणि त्यात योगीदादांचं या मतदारसंघावर त्यांनी वर्चस्व मिळवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. याची जाणीव संजय रावांनी जमिनीवर राहू याची जाणीव त्यांना झालेली आहे, जाणीव स्वतःची त्यांनी करून घेतलेली आहे. त्यामुळे मग 5 वर्षांनी आपण विधानसभेला निवडून येऊ शकतो का, तर नाही येऊ शकत. मग जिल्हा परिषद अध्यक्षपद, जिल्हा परिषदेचे अन्य कुठलं पद किंवा एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद, सदस्यपद किंवा अन्य काही पक्षाच्या जबाबदाऱ्या असतात त्यातलं पद किंवा एखाद्या वर्ष 2 वर्षांनी विधान परिषदेचं आमदार पद, अशा गोष्टी काही पदरात पाडून घेता येतील का? ते बोलणी करताना अशा गोष्टी बोलणी कदाचित त्यांची झाली असू शकतात, ते बोलणी अशी करू शकतात, वाटाघाटी अशा करू शकतात की भविष्यात मला काय मिळू शकेल, 6 महिन्यांनी, वर्षाने 6 महिने जिल्हा परिषद निवडणुका आहेत आता 4-6 महिन्यांनी. ह्या पार्श्वभूमीवर संजय रावांनी असाच विचार केला असणार की काही नाही, पंचायत समिती जिल्हा परिषद ताब्यात येऊ शकेल. ह्या पार्श्वभूमीवरच त्यांनी असा विचार करूनच हा निर्णय त्यांच्या थोडासा त्यांना घेताना वाईटच वाटला असणार आहे, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाईटच वाटलं असणार आहे. परंतु तरीही त्यांना हा निर्णय प्राप्त परिस्थितीत घेण्यावाचून कदाचित प्राप्त परिस्थितीत हा निर्णय घेण्यावाचून पर्याय नसावा, अन्य पर्याय नसावा. तर काही निर्णय माणसाला त्या काळात त्या परिस्थितीत हे काही कारणास्तव हे घ्यावे लागत असतात. त्यामुळे संजय रावांचा हा जो निर्णय आहे हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, चूक आहे की बरोबर आहे, हे येणारा काळ ठरवणार आहे. त्याचं कारण राजकारणामध्ये कधी फार भविष्याचा विचार केला जात नाही, तर वर्तमानाचा विचार केला जातो. आज काय होतंय, मग आजची माझी स्थिती काय आहे, 5 वर्षांनी काय होईल, 10 वर्षांनी काय होईल ते त्या काळात बघता येईल, पण आज काय हे बघितलं जातं. त्यामुळे वर्तमानाचा विचार करूनच संजय रावांनी हा निर्णय ते घेत असावेत. ह्यामुळे एक होणार आहे मात्र की योगेशजी कदम
राज्यमंत्री योगेश कदम यांची मात्र या मतदारसंघामध्ये घट्ट पकड ते बसवणार आहेत. त्यांची ताकद मात्र वाढणार आहे. आधी त्यांची ताकद आहे, त्यात आणखी वाढणार आहे. मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं की संजय रावांचा जो निर्णय आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे? त्यांची वेळ ही योग्य आहे, अचूक आहे की काही काळानंतर त्यांनी निर्णय वाट बघायला पाहिजे होती, त्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होता? त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं असेल का? त्यांच्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांच्याशी चर्चा केली असेल का? त्यांच्या भावनांची ते कदर करत असतील का? कदर केली असेल का? मंडळी, याबद्दल आपलं मत काय? आपण जरूर अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.